नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड मोटारसायकलींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता। विशेषतः रात्रीच्या वेळेस फटफट आवाज करणाऱ्या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण वाढत होते आणि यामुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना त्रास सहन होत होता। या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। शहरातील विविध भागात तपासणी करून कर्कश आवाज करणाऱ्या बाईक्सवर कारवाई करण्यात आली। या मोहिमेत अनेक युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या। या कारवाईचा एक भाग म्हणून आज महावीर चौक येथे जप्त केलेल्या तब्बल 78 सायलेन्सरवर रोड रोलर चालवून त्यांचा नाश करण्यात आला। या कृतीमुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा आणि युवकांना कडक संदेश जावा हा पोलिसांचा उद्देश होता। पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाई आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या ध्वनी प्रदूषणाविरोधात कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। सायलेन्सर्स किंवा मॉडिफाईड बाईक्सची कारवाई मागची झाली होती। आज सर्व सायलेन्सर जप्त करून ते बुलडोजर फिरवून आपण स्क्रॅप मध्ये विकून आपण रजिस्टरवर घेणार, अभिलेखवर घेणार। पण हा एक सिंबॉलिक मेसेज पण आहे की नांदेड मध्ये जे एक समस्या दिसतो प्रत्येक सण उत्सव मध्ये किंवा इन जनरल डेली पण की फटफट बाईक, विदाउट सायलेन्सर्स बाईक, मॉडिफाईड बाईक हा प्रमाण वाढलेला आहे। त्यामध्ये आता नांदेड पोलीस स्ट्रॉंग भूमिका मागच्या काही काळात घेत आहे। मागची एक जयंतीमध्ये सुद्धा आम्ही 97 बाईक जप्त करून त्यांच्यावर कोर्ट करून बाईक सुटला अशी कारवाई केली होती। त्यांच्यावर गुन्हे दाखल केला होता। फक्त फाईन देऊन आम्ही बाईक सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला कोर्ट करून बाईक सोडवावे लागेल। तो एकंदरीत असा की नांदेड पोलीस आणि सीटीबी वजीराबाद आणि सीटीबी द्वारा हा विदाउट सायलेन्सर मॉडिफाईड बाईक्स किंवा विदाउट नंबर प्लेट बाईक्स यांच्यावर थोडा आम्ही जास्त कठोर भूमिका घेणार आणि आम्ही आवाहन करणार प्रत्येक बाईक ऑनर्सला, तरुण पिढीला की तुम्ही असा विदाउट सायलेन्सर बाईक्स जे धोकादायक आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आजूबाजूचे परिसर मध्ये सुद्धा एक सेन्स ऑफ डिसऑर्डरलीनेस किंवा सेन्स ऑफ लॉलेसनेस असा जे दाखवतो यावर आपण कंट्रोल करू। तसेच जे पालक आहे, गार्जियन्स आहे, पेरेंट्स आहे, त्यांना पण जास्त लक्ष देण्याची गरज आहे की आपण
जे ज्युव्हेनाइल्सला मायनरला बाईक देतो आणि मायनर मॉडिफाईड करून बुलेट्स असो किंवा मोटरसायकल चालवतो, आपण हा प्रमाण नांदेड सिटी मध्ये आणि तालुक्यामध्ये कमी करू. त्यासाठी आता नांदेड पोलीसची आणि CTBची ट्रॅफिक ब्रांचची हा मोहीम आहे. श्रीरामनवमीची तयारी जवळपास आता पूर्व तयारी झालेली आहे. काही जे राहिलेलं आहे ते आपण करत आहोत. आज पण आम्ही सर्व आयोजक मंडळची मीटिंग घेतली, आमची सर्व ऑफिसर्सचा मीटिंग घेतलेला आहे. बंदोबस्त सिस्टीम मोठ्या प्रमाणावर तैनात आहे आणि SRPF ची एक कंपनी, RCP ची 6 प्लाटून्स, तसेच आमचे जवळपास 1500 स्टाफ ऑफिसर्स यामध्ये पार्टिसिपेट करणार. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 40 मिरवणूक आहे. सिटीमध्ये 4 आणि तालुका लेवल मध्ये सुद्धा इन्क्लूड करून 40 मिरवणूक आणि 5 बाईक रॅली आहे. तो सर्व ठिकाणी आम्ही लक्ष देणार. सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तो इथे जास्त बंदोबस्त, जास्त तयारी आम्ही ठेवतो आणि आवाहन करणार की खूप शांततात, एक जे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आम्ही म्हणतो, तो हा सर्व उत्सव सण उत्सव आम्ही उत्साहामध्ये करू, पण एक जे मर्यादा आहे, कायदा आहे, हा मध्येच आपण हा उत्साह करू आणि सर्व समाजचे लोक सोबत येऊन नांदेड जिल्ह्याची जे रामनवमी आहे शांततात करू. आवाहन करणार हा पण की एक जे बाईकचे प्रमाण असतो, विदाऊट सायलेन्सर बाईक्स जयंतीमध्ये किंवा रामनवमीमध्ये बाईक रॅली सकाळी आहे, त्यामध्ये कोणी जर ट्रिपल सीट किंवा विदाऊट सायलेन्सर येईल तो ऑन द स्पॉट आम्ही कठोर कारवाई करणार. थँक्यू.